कळलं मला सगळं, पण मला असं वाटतं की तू मध्ये पडायची काही गरज नव्हती. फुलपकारे सरांनी बोलायला हवं होतं. त्यांची कातडी वाचवण्यासाठी ते गप्प राहिले आणि तू तोंडकाशी पडलीस. अरे पण कोणीतरी बोलायला हवं होतं ना. हे बघ, तुझ्या बोलण्याने त्यांचा निर्णय बदलणार होता का? नाही. त्यांना वाढवायची ती फीस ते वाढवणारच, पण विनाकारण त्यांच्या समोर तू वाईट झालीस ना. वाईट तर ती माणसं आहेत, पण त्यांच्या हातात पॉवर आहे. म्हणून आपण झुकायचं त्यांच्या समोर. झुकायचं कशाला? आपण आपल्या कामाचे काम ठेवायचं. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मी काही चुकीचं केलं? इथे चूक बरोबर हा मुद्दाच नाही अक्षरा. आपण आपल्या मर्यादा सांभाळून वागायचं. कशाला उगाच कोणाची पंगे घेत बसायचं? आणि हे साखर कारखानदार लोक फार डेंजरच असतात हा. त्यांचा तो मुलगा फार माजोरडा ऐकलाय मी. माजोरडा? असभ्य, अशिक्षित, नुसती माज आहे त्याला. नुसता पैसे उधळत होता माहितीये मुलांवर. समजलं. हे तू तिसऱ्यांदा सांगतेस मला. अरे पण ही काय पद्धत आहे का? हे बघ, मी तुला एकच सांगेन, आणि मला माहितीये की तुला ते पटणार नाहीये. तुझ्या कुटुंबाची तुझ्यावर जबाबदारी आहे, त्यामुळे तू तुझ्या कामाशी काम ठेवावं. आपल्याला क्रांती नाही, लग्न करायचंय अक्षरा. उद्या बैठक आहे, माहिती आहे ना. ते आता जाऊ दे नाही सगळं. आपण आपल्या ना लग्नाबद्दल बोलूया. बरं मला सांग, आपल्या लग्नात तुला कुठल्या कलरची थीम हवी आहे? थीम? हा, ट्रेंड वगैरे काहीतरी सेट झालाच पाहिजे ना नवीन. काय पण आहे नाही, त्या आई साहेबांनी बोलल्या नाही, तिथं बोंबाबोंब झाली. ती चूक झाली त्यांची. भाऊजी रागावणार नसेल तर एक सांगू का? हा, नका सांगू. काय तुम्ही पण बोला, सांगा. गरमागरमीची वेळ आहे. तुम्ही हे काय विचारताय? मी कधीतरी आयुष्यात रागवलोय तुम्हाला. अहो बरं, आता विषयांतर झाले म्हणून तुम्हाला सांगतो. मी खरं तर तुमच्या दोघांकडे बघून मला आयुष्यात असं वाटतं की लग्न केलं पाहिजे. आता तुम्ही आता भांडत होता तसं भांडलं पाहिजे, रडलं पाहिजे, हसलं पाहिजे. जिंदगी अशी नाद खोळा व्हायला पाहिजे, हे मला तुमच्याकडे बघून वाटतंय. म्हणताना मी एवढं सगळं येऊन सांगालोय तुम्हाला. तुम्ही काय फालतू, तुम्ही सांगा काय सांगायचं काय? भाऊजी शाळेतून काढून टाकावं एवढं काय मॅटर झालेलं नाहीये. अहो तिला जे वाटतं ते ती बोलली. नाही पण तोच विषय झाला ना. त्यांनी आई साहेबांसंग वाद घातला आणि आई साहेबांनी आवडलेलं नाही ते अजाबात. आणि तुला मला त्याचे मुद्दे नाही आवडले रे. आणि ती जाऊ दे, मरू दे. ते असले काहीतरी आपण फालतू प्रश्नावर काय आता इथे चर्चा करायला नको. तुम्ही यो विषय सोडा. आपल्याला या विषयावर आता चर्चाच नको. आता कन्फ्युजनच नाही. ऐका, आई साहेब या माझ्या दैवत आहेत. मला त्यांचं ऐकलंच पाहिजे. मी उद्याच्या उद्या नोटीस देऊन त्या मास्तरीनबाईंना आमच्या शाळेतून काढून टाकणार. बस माझं ठरलंय. अरे ओंक्या 28 वर्ष आमच्या आईसाहेबांनी मला सांभाळले रे. आणि कुठली मास्तरीनबाई? हिच्यासाठी मी आमच्या आईसाहेबांनी का दुखवायचं? होय वहिनी? नाही, मी तिला आमच्या शाळेतनं काढणार म्हणजे काढणार. माझा निर्णय झालेला आहे. आमच्या आईसाहेबांच्या वाकड्यात जाणारी बाई आमच्या शाळेत राहू शकत नाही. भाऊजी माझी गाडी तिकडे आहे. तुम्ही सांगायचं तर माझी गाडी तिकडे. आठवण पण करून देत नाही तुम्ही. भाऊजी ऐका तरी त्या मास्तरीनबाई. मला काय सुद्धा ऐकू येत नाही. भाऊजी वेड्यासारखं का वागतायत? एकतर इतक्या वर्षांनी कोणीतरी भेटली होती याला. डोकं असलेली बाई. हा ना, ही मास्तरीन बाई ह्याच्या आयुष्यात यायलाच पाहिजे. हे तर काढायला निघाले तिला. कशी येणार? बघू.
सर असं तडकाफडकी काढलं तर नोटीस द्या. सर तिला काढू नये अशा मताचा मी आहे. आता बघा दुसरी कुठली तरी शिक्षिका मिळेल बघा. नाही दुसरी मिळेल पण हिच्यासारखी नाही मिळणार. काय सर अक्षर आहे ना ती खूप गुणी आणि हुशार आहे. हो शिक्षण म्हणजे तिच्यासाठी हो हो सर हो. आता अजून मला कन्फ्युज करू नका आणि लय गुळ पाडू नका. माझं मत बदलायच्या आधी काय ते डिसिजन घेऊन मोकळवा. सर तिला इतर शाळांकडनं चांगल्या पगाराच्या अनेक ऑफर्स आल्या होत्या पण तिने आपल्या शाळेची निष्ठा दाखवली. त्याचं हे फळ ती डिझर्व करत नाही. सर तिला जर काढलं तर इतर शिक्षक शांत बसणार नाहीत. प्लीज सर तुम्हीच करा ना काहीतरी. मी काय करणार होतं ह्याच्या. काहीतरी सुवर्णमध्ये काढा ना तुम्हीच. आता काय सुवर्ण मध्ये कसं काढायचं याच्यात. म्हणजे बघा सर की अक्षराने समजा भुवनेश्वरी मॅडमची माफी मागितली तर मी गॅरंटी देतो यापुढे अक्षरा भुवनेश्वरी मॅडमना कधीही काही बोलणार नाही. मी पर्सनल गॅरंटी देतो. गॅरंटी देत आहे. दात खीळ बसल्यावर उभं राहू नका. पर्सनल गॅरंटी देत आहे. देतोय. हा होय. ना दम बांड्या एक काम करा. मास्तरीनबाईंना केबिन मध्ये बोलून घ्या. मी थोरल्या सरकारस मी फोन लावून येतो. बरं मी बोललोय बाबांशी पण. कशाबद्दल? हेच जे घडलंय ते. काही घडलं नाहीये कमल. आता हा स्पेस डिनाय करायचा आहे का अक्षरा? अरे प्लीज काय हे? बघ मी तुला प्लीज म्हणतो. प्लीज हे वाढवू नको. ओके ओके बाय. हॅलो हा सर. हो हो माझा क्लास आहे आता. अच्छा दुसऱ्या टीचरला पाठवलं का? ओके ओके मी येतेच आहे सर. हा बाय. नाही नाही काय विषय कसा आहे माहितीये काय. त्यातनी जर नोकरीवरून काढलं ना तर त्यातनं आपल्याला काहीच मिळणार नाहीये. त्यापेक्षा जर त्या मास्तरीनबाईला आपण झुकवलं का नाही तर तो विषय जास्त हार्ड होणार आहे असं मला वाटतंय. त्यातनी रितसर माफी मागायला लावूया की आपण. हो की नाही. आणि मला हे काय म्हणले मुख्याध्यापक सर फुलपागारे मला म्हणले सर जर आपण त्या मॅडमना काढलं हा आणि त्याच्यामुळं बाकीचे शिक्षक जर बिथरले का नाही त्यांनी जर विषय असा केला उगाच बंड करणे वगैरे उगाच फालतूगिरी केली तर मग ते तसं नको व्हायला. त्यापेक्षा कशाला लांबड लावायची. मी काय म्हणतो माफी मागून घेऊया आणि विषय संपूया ना. तुम्हाला काय वाटतं? पाय धरून माफी मागावी लागत आणि यापुढे आमच्या समोर कधी बी तोंड उघडणार नाही असं हमीपत्र. हे मंजूर असेल तर आमची ना नाही आणि हे समजत तुम्ही म्हणतायसा म्हणून तुम्हासनी शाळा अजून काही दिवस चालू ठेवायची म्हणून. थँक्यू आई साहेब. तुम्ही आमच्यासाठी किती महत्वाचे आहे हे माहित आहे ना तुम्हासनी. आई साहेब ठीक आहे कळवा आम्हासनी. बायका भोकाड पसरल्यावर एवढ्या बेकार दिसतात तुम्हाला सांगतो.
पण तुम्ही एवढं भारी कसं काय दिसतंय हो? तुम्ही नाही भारी दिसते. सॉरी. मी पण. तुम्ही रडताना भारी दिसताय बरोबर आहे, पण आता बास, आता अजून रडू नका, मला नाही आवडत. आणि मला माफ करा, माझ्यामुळं तुम्ही रडलासा. तुम्ही इथे इथे काय करताय? आणि मला विचार, अजून कोणी आहे का इथे? कुणीकडं? बाजूला व्हा प्लीज. जा तुम्ही इथून प्लीज. का मी का जाऊ? मुळात तुम्ही इथे येऊ शकत नाही. का? टीचर्स रूम आहे. हा मग मला काय, मी शाळेचा मला कोण अडवू शकत नाही. लेडीज टीचर्स रूम आहे. हा बाहेर या, बाहेर बोलूया. का? अहो, बोलायचं आहे मला. माझं झालंय बोलू प्लीज. हा म्हणजे हे बरं आहे, तुमचं बोलून झालं की झालं, समोरच्याचं काय ऐकून घ्यायचं नाही. मी घेतलं ना तुमचं ऐकून एवढं, आता अजून काय? प्लीज बाजूला व्हा प्लीज. नाही, थांबा थांबा, मी बाहेर जाऊ ना. हे ठीक आहे, आता मी बाहेर आहे, तुम्ही आता बोल्या. बोलूया का आता? सरांच्या निर्णयाची वाट पाहते. निर्णय ते घेणार नाही, निर्णय मी घेणार. मी मालक आहे शाळेचा. मग तुमचा निर्णय सोपा करते. आजपासूनच जाते शाळा सोडून. हो मास्तरीन बाई, उगाच टाकू नका सा. काय? उगाच ऍटिट्यूड फेकू नका हो. उगाच विषय अवघड करू नका. तुम्ही मास्तरी नाही सांगणार, मग विषय सोपा गेला पाहिजे का नाही? सोपा म्हणजे काय? तुमच्या होला हो करायचं. बाजूला व्हा प्लीज. हो थांबव, मला तुमच्या संग बोलायचं आहे. आणि मुळात माझ्या परवानगीशिवाय तुम्ही जाऊच शकत. हे बघा, मी या शाळेतली शिक्षिका आहे, तुमची नोकर नाही. कसल्या शिक्षिका? तुम्हाला ना विद्यार्थ्यांची पर्वा आहे, ना मुख्याध्यापकांची पर्वा आहे, ना शाळेची पर्वा आहे. काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय, तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याला विचारा ना. विद्या, तुम्हाला कळतंय तुम्ही काय करताय सगळ्यांसमोर? काय बोललोय मी? प्रेम हे माणसाच्या प्रेम घाला खड्ड्यात. आधी निर्माण तर होऊ द्या. काय काय म्हणाला तुम्ही? तुम्ही फितवलंय या मुलांना? हा, पट्टी पडवली त्यांना? तुम्ही किती चुकीचं करताय, किती चुकीचं बोलताय, तुम्हाला कळत नाहीये का? या बिचाऱ्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून काय मिळणार आहे हो तुम्हाला? बस राहायचा पर्वत करताय. आणि मी चालली आहे ना गुपचूप. का तुम्ही भाऊ करताय त्याचा? भाऊ तुम्ही करायलाय. मी काय केलंय? तुम्ही नाही ते बोलताय त्या मुलांसमोर. काय मी काय 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 चुकीचं काय बोललो? तुम्ही मला सांगा, तुम्ही राहणार आहे का इथं शाळेत पोरांसाठी? तुम्हाला काय फरक पडतोय मला सांगा. हा, ही पोरं शाळा शिकली काय, नाहीतर यांचं शिक्षण बंद पडलं काय, तुम्हाला काय फरक पडणार आहे? नाही ना. तुम्ही भरवलंय हे सगळं त्यांच्या मनात. मला ना वाटलंच होतं हे असं. अहो मी कशाला काय बोलू, पोरच मला बोलल्यात. माझा नाही विश्वास तुमच्यावर. नका ठेवू. निर्णय तरी सांगा तुमचा. ही पोरं सगळी कष्ट करून शिक्षण घेतात का नाही? माहितीये मला. हा, तुम्ही काय म्हणला? ही सगळी पोरं शिक्षणापासून यांचं वंचित. किंचित जरी विचार केला ना तुम्ही, तरी ही पोरं शिक्षणापासून वंचित राहणार. मला बोलायचंच नाही हो तुमच्याशी प्लीज. मी यांचं शिक्षण स्पॉन्सर करू शकतोय. आपण फायदा तर झाला ना हो तुमचा. मग आता पाय धरू तुमचे? तेच म्हणलो मी, पायच धरायचे तुम्हाला. माझे नाही, आमच्या आई साहेबांचे. सर अशक्य आहे हे. काय अशक्य? हो तुम्ही आता शब्द फिरवालाय. मी शब्द फिरवत नाहीये. फिरवालाय. मी फिरवत नाहीये, तुमच्या डिमांड्स वाढत चालल्यात.
हो सर, तुम्ही मला सांगा, आता एकदा माफी मागाय, डोळे वाटू नका, मी त्यांच्याशी बोलतो. एकदा माफी मागायचं कबूल केल्यानंतर अशी मागितली काय, हात जोडून मागितली काय, पाय धरून मागितली काय, नाक रडून मागितली काय, माफी माफी असते का नाही? हो, त्याची की नाही डिग्री असते, डिग्री. हा, काय बाई, डिग्री म्हणजे माफीला आता डिग्री देणार तुम्ही? BA BCom कुठली देताय? अहो डिग्री म्हणजे त्यांच्याशी ना बोलण्यातच अर्थ नाही. हे बघा, आपण किती मोठी चूक केली ह्यावरून ठरतं ना आपण कशा पद्धतीची माफी मागणार होते. हा, ते आमच्या आईसाहेब ठरवणार. त्यांच्या दृष्टीने चूक केवढी मोठी आहे ते त्या ठरवणार. आणि चूक करणारा कशाला म्हणालो की लई मोठी चूक केल्या म्हणून? काय सर, तो हेच म्हणणार आहे यांच्यावानी, मी काहीच चूक केलेली नाही, अजिबात केली नाही, हेच म्हणणार. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. बरोबर आहे, पण अहो, सर, तुम्ही बरोबर आहे तसं हो, म्हणताय, ऐक सर. माझं, हे काय? ऐक अक्षरा, प्लीज ऐक माझं. या विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे ना, ते फार महत्वाचं आहे. आणि त्यांची परिस्थिती फार वाईट आहे. हा, तेव्हा तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, शाळेसाठी नाही, या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तरी हो म्हण. भलं होईल त्यांच्या आयुष्याचं. ठीक आहे, मागते मी माफी. हा, डोळ्यातनं कशाला पाणी काढायलाय? काढत नाहीये हो, येत ते. झाली झाली, तयार झाली माफी मागायला. गुडघ्यावर आणली होय तिला. तर ही शिकलेली माणसं अशीच असतात. म्हणजे नोकरी हे त्यांचं व्यसन असतं, सुटत नाही ते. आज माफीचा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. हा, होणार होणार, नक्की शब्द देतो बस. झालं तर मग. आम्हाला माहितीये तुम्ही दिलेला शब्द कधीच मोडत नाही ते. हा, भेटूया मग घरी. हा, मास्तरडी. आज काय हसायली? त्या बांगड्या परत भर आमच्या हातात. पैस हरलेस तू. कशी काय? आमच्या अधिपतीने त्या मास्तरडीला पायाशी आणलंच शेवटी. पैशाची ताकद बघ. शिक्षणाबद्दल अक्कल शिकवणारी ती 1.5 दमडीची पोरगी आज आमच्या पायावर लोटांगण घालणार. बघतेस काय? बांगड्या भर आमासनी. वा वा, भारीच की. म्हणलं होतं ना तुला. वय, मी आज उगा आशेला लागून बसली होती की ह्यो दागिना तुम्हाला देशील. बरं ऐकी ताई, त्या मास्तरडीनं तुझे पाय धरून माफी मागितली तर मला ह्यो दागिना देशील ना? तिला भारीच की ताई, तू लय भारी आहेस बघ. घे, तुझे बोलतीस की नाही तेच करतीस, आणि तुझा पोरगा बी एकदम तसाच. तू लय भारी आहेस बघ ताई. दादा काय झालं? माहित नाही मॅडम, रिक्षा पुढे जात नाहीये. पायसनी गाडीत टाकू का रिक्षा गाडीत टाकू? एक्सक्यूज मी काय वस्तू आहे गाडीत टाकायला? काय वाटेल ते बोलताय? काय चाललंय काय? मी काय म्हणतो, चला की गाडीतनं जाऊया. AC लावतो, मस्त गाणी बिणी लावतो, डिच्चिक डाच्चिक. चला. नो थँक्स. चला दादा, चला निघूया. उचलू?
चला आपण एसी मधनं जाऊ. चला चला आपणच गाणी ऐकू. चला. अहो वाजले किती आहेत बघा, अजून नाही आली अक्षो. अगे येईल ती. तासभर झालं तुम्ही मला हेच बोलताय. अगं कामात असेल. आपण फोन नाही का उचलतायत साधा. असं कधी वागत नाही ही पोरगी. खरं तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन नाही हो, पण आता कमलकडची मंडळी येणार आणि ही मुलगी घरी नाही. बरं दिसतं का ते? हं? म्हणजे सासरची मंडळी घरी येणार आणि ही कुठे? शाळेत. उगाच गैरसमज नको व्हायला ना त्या लोकांचे, म्हणून म्हणतेय मी. तुम्ही फोन करता का तिला? तिला म्हणावं लवकर ये. अगं पण येईल किती? प्लीज माझ्यासाठी एक फोन करा. बर करतो. हा करा. ठाकरे सारखा 18 आली. भावा आलं का तुमचं घर? हे आमचं घर दिसतंय तुम्हाला. अहो 10 मिनिटं झालं वाट बघालोय. रिक्षा स्टेट, गाडी लेट. ऍक्सिलेटर आहे ना का मोडलाय? आहे ना साहेब. हा गाडी डिझेल बिझेल आहे ना? रिक्षाला डिझेल नसतं, गॅस असतं साहेब. हा माहिती आहे मला, गॅस असतोय. छानपणा करून पुढचं बोल नकोस. तुम्ही व्हा पुढे, आम्ही फॉलो करतो. कशाचा ढेकाळाचं फॉलो करतोस मरता? मुंगीवानी या लागलाय. हा झाम गाडी चालू की. हो हो थांबायला वगैरे आवडत नसते बरं का आपल्याला. वैताग येतोय वाट बघायचा. मग चालवा तुम्हीच. ये रे बाहेर. आई काय आलं? मी नाही बसणार तुमच्या गाडीत. मला काय रोग झालाय? शरीराला नसेल झाला, पण काय मनाला? मनाला रोग बी काय होत नसतोय. बसा. हेच अडाणीपण. हो मनालाही रोग होतो. मानसशास्त्र वगैरे काही ऐकलंय का? हो भाई आता शाळा सुरू करू नका की. बसा, नाहीतर खांद्यावर उचलून घेऊन जाईल ना तुम्हाला. ओ तुम्हाला सभ्यपणे बोलताच येत नाही का? पण तुम्ही ऐकत का नाही? आपण हे बघा, तुमचं ऐकायला ना मी तुमची बायको आहे ना नोकर. होऊ शकताय. मला नाही व्हायचंय तुमची नोकर. नोकर म्हणलेलंच नाही मी. बायको तुमची, त्यापेक्षा जीव देईन मी. काय प्रॉब्लेम काय माझ्यात? काय प्रॉब्लेम आहे का रे? बघा त्यासनी जर विषय बी माहित नाही तरी नाही म्हणतात. हे बघा, तुम्ही मला तोंड उघडायला लावू नका. नाही मी तर म्हणतो तुम्ही तोंड उघडाच आणि घडाघडा बोलाच एकदा. काय प्रॉब्लेम आहे माझ्यात? हा नको. नाही असं कसं सांगा की. हा हे बघा, तुम्ही आधी मला बोलायला लावता, मग माफीचा आग्रह धरता आणि ट्रॅप लावता. मी आता तुमच्या या ट्रॅप मध्ये अडकणारच नाही. सॉरी. मी भुवनेश्वरी मॅडमची माफी मागेन आणि घरी जाईन. माझ्या घरचे माझी वाट बघत असतील. चला बाजूला व्हा. दादा बसा तुम्ही. व्हा पुढे, आम्ही फॉलो करतो. नाही आता पत्ता सांगा, आम्ही येतो. फॉलो करा मला आणि झाम ये.
का करतायसा तुम्ही असं? औषध नाही घेतलं तर बरं कसं वाटत? पोरगा आता मोठा झालाय, त्याच्यासमोर हे असं वागणं बरं दिसतंय वय? उद्या सून येईल घरी, तिला काय वाटल? मा म्हणजे असं मारहाण करणार? नका वागू असं. तुमच्या भल्यासाठी चाललंय की औषध पाणी. हा, अजून एक इंजेक्शन घेण्यापरीस गोळ्या घ्या. उगा आरडाओरडा करून काय बी होणार नाही. औषधं तर घ्यावीच लागतील. तवा गप पडून राहावा. हा, आमासनी काम आहेत. उगा कालवा न ग, शिरतय ना डोसक्यात. हे मास्तरीनबाई, मास्तरीनबाई, मी काय म्हणतो, ते सापडेल. आपण आधी आज जाऊया काय? चला की. सापडलंच पाहिजे. हा हा, लोड घेऊ नका तुम्ही, सापडेल ते. लोड घेऊ नका, सोन्याचं आहे ते. मग काय विषय तेव्हा? नवीन घेऊन देऊ की आपण तुम्हाला? माझ्यामुळे हरवले ना का? तुम्ही काय केलं ठरवायला? मी घेऊन आलो ना तुम्हाला. घेऊन आलात? हा, मी माझ्या मर्जीने आलीये. हा ठीक आहे की. मग एवढं काय चिडालायसा? असं कसं म्हणता तुम्ही? काय बोललोय मी? तुम्ही असं कसं म्हणू शकता? मी काय खेळणं आहे का? दुकानात दिसलं आणलं घरी? कमी कुत्र्याचं पिल्लू आहे, दिसलं रस्त्यावर आणलं उचलून घरी? तुम्ही आता तुमच्या मनचे शब्द माझ्या तोंडात घुसडू नका बरं काय? मी तुम्हाला ना खेळणं म्हणलंय ना कुत्र्याचं पिल्लू म्हणलंय. सगळं तुमच्या मनानच तुम्ही काय ते बडबडायला लागलाय. नाही नाही नाही, तुम्ही असं म्हणलातच कसं? काय बोललोय मी? तुम्ही म्हणाला की घेऊन आलो म्हणून. मग घेऊन आलो, घेऊन आलो काय? उचलून घेऊन आलो असं म्हणलं काय? ठीक आहे, मोगलाई आहे. हा, हे बघा, सगळे कायदे बायकांच्या बाजूने आहेत, कळलं ना? माझ्या अंगाला हात जरी लावलात ना तरी आत जाल तुम्ही, माहितीये तुम्हाला? ओ, मी आत नंतर जाईन, आधी तुम्ही आत चला. तुम्ही माझ्या अंगावर ओरडू नका, मी तुमची नोकर नाहीये. मग काय मी नोकर आहे? मी नोकर आहे? सांगा की नोकर आहे? तुम्ही जा, भेटा, बोला, मी येते नंतर. मी हो, माझ्याच आई साहेब आहेत. मी त्यासनी रोज भेटतोय, रोज बोलतोय. आज तुम्हाला भेटायचं आणि बोलायचं आहे. तुम्ही भेटणार आहात, तुम्ही बोलणार आहात. हे नेहमीच असे असतात का? ए हो, बला तोंडाच्या इथं काय कोरस द्यायला उभं केलं काय? तुम्हाला टाइमपास लावला नुसता? शोधा की. अहो धाकलं सरकार, तुम्ही तर म्हणला सा हित नाही म्हणून. कोण म्हणलंय इथं नाही? याचा काय अर्थ आहे? अरे भौगोलिक डोसक्याचा शोध इथं नीट. शोधत नाही काय नाही, इथं नाही म्हणजे? अरे आडान डोक्याच्या नो, तिच्या समोर काय तर बोलू नका रे. कुठं न्यायच्या लायकीचं नाही सारखा. मी काय म्हणतोय, बाजूला वा. ऐका की, पाणी घ्या. नकोय मला, थँक्यू. पाणी आहे, विष नाही. थोरल्या सरकारांच्या शब्दाचा मान म्हणून घ्या. पण मला तहान नाही लागलीये, मी का पाणी पिऊ? ताण नसताना पाणी पिलं तर किडण्या मजबूत होत्यात. घ्या, काय होत नाही. मला नकोय खरंच, सॉरी. एवढा आग्रह नग, जाऊ दे तिला. धाकला सरकार, मला वाटत नाही हिला हिची चूक झाली असं वाटतंय. मास्तरीनबाई, नाक फेरी झाली तुमची. कळलं आम्हाला तुमचं म्हणणं. चला निघा.
तुमच्या माफीमुळे विद्यार्थ्यांचं भलं होणार आहे. असं का अडगवणी करू नका. स्वतःचा नाही, निदान विद्यार्थ्यांचा तरी विचार करा. मॅडम, आज तुम्ही हाय म्हणून माझे आईबाप मला शाळेत जाऊ देत आहेत, आणि जर तुम्हीच गेलात तर मला नाही जाऊ देणार शाळेत, आणि मी आयुष्यभर भाजी एकत्र आहे. मी धुनी भांडी करायला जाईन आईसोबत. मी गाडी धुवायला जाईन. काय झालं? फोन उचलत नाहीये. अहो ती बस मध्ये असेल ना. हो ना, म्हणजे काय होतं, ताईला ना फोन पर्स मध्ये ठेवायची सवय आहे, त्यामुळे तिला ऐकून असेल आला. अहो मी पण 2-3 वेळा कॉल केल्यानंतर उचलते माझा कॉल. पण अजून किती वेळ? काही बोलली का? मगाशी बोलणं झालं, घरी आले की सांगते सगळं म्हणाले. तेच म्हटलं मी, घरी येणार कधी? आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? अहो तुम्ही चहा घ्या ना. टोस्ट आण. नको. कुणाची वाट बघायला लागली ना, माझी अगदी चिडचिड होते. तुम्ही चहा घ्या ना. नाही म्हणजे गार होईल ना, म्हणून घ्या ना. निघते मी. अगं पोरी, येते म्हणावं. मी खोटं नाही बोलत मॅडम. हा आजी. काय? मी आदिपतीची आजी आहे का नाही? मग मला आजीच म्हण. ते मॅडम बिडम नको. आणि एक लक्षात ठेव, येते म्हणावं. म्हणलं ना, मी खोटं नाही बोलत. निघते. अधिपती, एक शब्द बी खाली पडू देत नाही. देव करो आणि बुवाय तुला अशीच सून मिळो. सून? फू. सून म्हणून सोड, मोलकरीण म्हणून सुद्धा ठेवणार नाही तिला आमच्या घरात. आमासनी आमच्या घरात आमचं ऐकणारी आणि मानणारी सून हवी. हा, तू काय देव नाहीस. आमासनी देव व्हायचं बी नाही. आम्ही अधिपतीच्या आई आहोत आणि त्यांच्यासाठी
त्यांच्या आईचं स्थान देवापेक्षा मोठं आहे. आमच्यासाठी तेवढंच बास. देव बघतो या. आता तू पण बघ. काय? अधिपतींचं लग्नाचं वय झालंय. त्यांच्यासाठी मुलगी आणायलाच हवी आता, आमच्या पसंतीची. चंचलाला फोन करू? चंचलाला तू उठ म्हणली की उठल, बस म्हणली की बसल. आणि ती तुझा मान बी राखतीया. ती अधिपतींपेक्षा जास्त शिकले ना व. ताई तर ती 10वीत आहे, पण मी परीक्षेला बसू देणार नाही. हवं तर आपण 8वी नापास करून टाकू. ते कसं? पैसा फेकला की समज होत आहे असं ताई म्हणती. ताई बोलावून घेऊया. तिला बी लई आहे ग तुझा. आलेच मी. अगं भुवे, तिचं काय मनावर घेऊ नकोस. त्या चंची सारखी बावळट पोरगी अधिपतीच्या गळ्यात बांधणार आहे होय ग? शिकलेली पोरगी बघितलीच ना तू. पाहुणी म्हणून आली आणि डोसक्यावर मिर वाटून गेली. हिच्यासारखी पोरगी ह्या जन्मात सोड, पुढच्या 700 जन्मात पण आमची सून होणार नाही. गुडघ्याचा त्रास होतोय तर कशाला मारताय फेऱ्या? हो, बसून बसून कंटाळा आलाय मला. रात्र झाली तरी अक्षरा अजून आली नाही. काय हो, असा नेहमीच लेट होतो का तिला? आधीच सांगून ठेवते, 7च्या आत घरात मुलगी लागते आम्हाला. म्हणून तर शिक्षिका सून म्हणून करून घेतोय. शाळा सुटली की डायरेक्ट घरी. अहो रोज नाही उशीर होत तिला, आजच झालाय. माहित नाही काय झालं. हो उशीर? उशीरला काही लिमिट आहे की नाही? हो ना, ते जयदेवराव तिला फोन करायला गेले, ते पण तिकडेच. चला आपण निघूया बरं, जमलं तर येऊ परत. हो, आणि अक्षराला वेळ असेल तर, आणि तिला बाकी काही काम नसेल तर. असं किती वेळ बसून राहणार आपण? उगाच वेळेची खोटी. चला निघूया आपण. आता हा कमल कुठे गेला? असेल बाहेर. चला निघूया आपण. प्लीज थांबा, अक्षरा येईल एवढ्यात. गेले 3 तास आम्ही हेच ऐकतोय. अहो मिळेल ती गाडी पकडून यायला निघाली ती. एक 20-25 मिनिटात पोहोचेल इथे. अजून 20-25 मिनिटं? जयदेवराव, अक्षरा जर फी नव्हती तर तसं आम्हाला सांगायचं ना. किती वेळ वाट बघणार आम्ही? तुम्ही तोपर्यंत गरम गरम वडे खाता का? वडे तयार आहेत. जाग गरम गरम वडे आणि शेंगदाण्याची चटणी पण. हवा आल्यापासून खातोयच की. काही नको आहे आम्हाला आता. मी पुन्हा एकदा फोन करतो तिला. हा. थांबा. दादा, मला सोडाल का मेन रोड पर्यंत प्लीज? बैठ. आम्ही दोघं आहे. दोनों? हे माझ्या बरोबर नाहीये. आहे मी यांच्या बरोबर. तुमच्याकडे तुमची गाडी आहे ना, मग जा ना त्यांनी. ऐका माझं, मी जर तुमच्या जागी असतो तर हे असं कावाच गेलो नसतो. ते एक बरं झालं तुम्ही नाही आहात माझ्या जागी. ऐका, यो विषय सेफ नाही आहे. मी काय म्हणतोय, अहो काय म्हणतोय. हो
मला सोडाल ना प्लीज मेन रोड पर्यंत. मास्तरीन बाई बसा पटशिरी गाडीत. हो बसा काय, तुम्ही सांगा ना त्यांना, म्हणा असं मारू नका त्यांना, कायदा हातात घेऊ नका. कायद्याचं सोडा हो. हा अहो टाकल्यासारखा पाहून घेतो. चला तुम्ही. नाही नाही अहो पण गलती हो गई, मुझे माफ कर, मेरे भी बाल बच्चे. सोट्या तुला आता बाल बच्चे आठवले वरे. थांबा थांबा, काय करताय? याला माझ्या नजरेसमोर घेऊन जा, नाहीतर याला थँक्यू. रवा बाबा आलो. चल. बडे साहेबांना फोन केलता. बरं गेलंच. यासनी घरी सुखरूप सोडून यायचं. आणि त्यांना जाऊ दे आता. हा ते जाणार की, आधी पाहुणचार घेणार मग जाणार. सरकारी पाहुणचार. मी जाते इथून. नको नको. का? दाखला सरकार म्हणल्या घरी नेऊन सोड. हा नाही नाही मी जाते, माझ्या घरचे आलेत मला घ्यायला. थँक्यू. आणि त्यांनाही सांगा. हा कोणाला? तुमच्या धाकल्या सरकारांना थँक्यू सांगा. येते. वेळ. सॉरी सॉरी. आता दिवसभर काय फक्त सॉरी बोलणार आहेस का आता? चल बस लवकर. पव्या रव्या मास्तरीनबाई म्हणल्या त्यांना थँक्यू सांगा. त्यांना म्हणजे? आता तुला माहिती का, माझ्या वहिनीत ना मला सांगतात, भाऊजी त्यांना विचारा जेवणात काय करायचं. म्हणजे मास्तरीनबाईच्या मनात बी कारण जातो हॅलो चंची, सामान बांध आणि ये लगोलग. मास्तरीनबाई म्हटल्या त्यांना थँक्यू सांगा. तुमचं नाव घ्यायला लाजत होत्या त्या. याचं काय करायचं? काय होलसेल मध्ये चार्जेस लावून टाका की. पण माफी ते आज नाही, ती उद्या. आज नको, आज नको बाबा. माफी एवढं नाव नको साहेब. आज दिवसभर नुसता माफीचाच कार्यक्रम चाललाय साहेब. माफी डे होता आज, माफी शो. त्यात ह्याच्याने माफी घेतली तर ओरडच व्हायचा. दाखलं सरकार आपला डोस द्यायचा का? अरे ही काय विचारायची गोष्ट आहे कराव्या. ह्याचा विषय सेट करून टाकायचा बाबा. आज मास्तरीनबाईची छेड काढतोस.
सरकार तुम्ही थंड घ्या, आम्ही हाव. टाकले सरकार, तुम्ही तरी सांगा त्यांना, रक्त नका काढू फक्त. त्यासनी माहिती ते सगळं, ते बरोबर मार. ए प्रेमानं मारा रे, गोंजरून गोंजरून मारा. लई नाही 5 मिनिटं. थँक्यू. तू एक काम कर ना, जा तयार होऊन ये पटकन. हा राजा. हा हो हो चल. कमलनं सगळं सांगितलंय आम्हाला. कशाला उगा मोठ्या लोकांच्या तोंडी लागायचं? तुला काय करायचंय? हा? त्या भुवनेश्वरी मॅडम ती वाढवतील नाहीतर कमी करतील. मालक आहेत त्या. त्यांच्या कामात आपण कशाला हस्तक्षेप करायचा? आपण भलं आणि आपलं काम भलं. कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या? आणि शेवटी काय झालं? पाय धरावेच लागले ना त्यांची. त्यापेक्षा नसतीच बोलली तर बरं नसतं का झालं? पाय नाही धरले मी त्यांचे, हात जोडून माफी मागितली, आणि तेही माझ्या विद्यार्थ्यांसाठी. याचा बाप त्योच. पण तुला काय करायचंय ग त्याचं? अगं विद्यार्थी आणि त्यांचे आई बाप बघून घेतील. आपण आपलं काम करावं, पगार घेऊन घरी यावं. हे असलं काही चालणार नाही लग्नानंतर. बाबा बाबा जाऊ द्या ना प्लीज. जाऊ दे ना काय? अरे मुलीची जात आहे, उगाच आगाऊपणा करायला जायचं नाही. नाही नाही, अहो आगाऊपणा नाही हो. हो जयदेवराव, तुम्ही नका तिची वकिली करू. अक्षो तू जा बाळा, तू तयार हो. हो तिला तयार व्हायला कशाला सांगताय? ही काय काळ वेळ आहे का बैठकीची? नाही मान्य आहे, उशीर झालाय, पण मी अक्षराच्या वतीने माफी मागतो. तुम्ही बसा ना प्लीज. आई बाबा प्लीज बसा ना. आता तू म्हणतोय म्हणून, नाहीतर काही हे बरोबर नाहीये. कमलराव तुम्ही पण बसा ना. हो हो बैठक तर करूच, पण त्याचबरोबर अक्षराच्या नोकरीचाही डिस्कस करू. जोक करायलास? इथं माणूस एवढा सिरियस आहे, सिरियस होऊन ताप यायची बारी आली मला. जोक करायला शेणी आणून याच्या टाळ्या. भाऊजी बसा तुम्ही. और जोक काय करतोय मी? सिरियसली सांगायला लावलं याला. तू तसंच आहे. बरं हे घ्या, पाणी घ्या. मला सांगा भाऊजी, थँक्यू. तिची नोकरी आहे ना? का काढली त्या मास्तरीन बाईला? नाही नाही, अजून तरी नाही काढलेली. अजून तरी नाही. अजून तरी काढलेली नाही म्हणजे? म्हणजे पुढचं आत्ताच मला माहित नाही. का असं का? आणि पुढचं माहित नाही म्हणजे? पुढचं माहित नाही म्हणजे कसं आहे, मला पण ऐक नाही, त्यांची एक गोष्ट आवडत नाही. काय? त्यांचं वागणं? म्हणजे जरा तशा आगाऊच आहेत त्या. म्हणजे ह्याच्यावानी. आलाच का माझ्यावर? मुद्द्यावर ये. मुद्दा आगाऊ. आगाऊ म्हणजे कसं सांगणार तुम्हाला? आगाऊ माहित नाही. आगाऊ म्हणजे आगाऊ हो, म्हणजे नाही काय असं उद्धट. नाही नाही उद्धट नाही, उद्धट नाही. म्हणजे नम्रपणेच बोलतात ते. असं कधी कधी समोर ज्याला पटेल असं बोलतात. म्हणजे मुद्दे सुदे, एक एक मुद्दा कम्प्लीट मास्तरीन बाई. उद्धट नाही. मग काय मस्त वाल? मस्त वाल.
आता डोसक्यावर पडलायस तू ओंक्या. असं बोलायचं नसते रे. मस्तवाल बिस्तवाल काय बोलायचं नसते. छे छे. मग नक्कीच चालू असणार. हो वहिनी तुम्ही पण चालू बिलू नाही हो. तुम्ही काय ते आता घावतील ते शब्द चिकटवू नका उगाच. तुम्ही बी चालू बिलू नाही. साधे आहेत एकदम. अशा साधे आहेत आणि दिसायला पण माहितीये का अशा अशा एकदम गोऱ्या पान अशा आखीव रेखीव मस्त आहे. सुंदर सुंदर एकदम इंजान. आणि मला काय म्हणतात माहितीये काय, मी एकदम साधारण साधी मुली आहे. खूपच सामान्य आहे का होती. असं त्यासनी वाटतंय. बाबा हो काय बोलताय तुम्ही. मी रिटायर्ड शिक्षक आहे, त्यामुळे माझ्या कुवतीप्रमाणे. अहो 10 तोळे सोनं तुम्ही देऊ शकत नाही. आणि दोन्ही बाजूचा खर्च मुलीकडच्यानंच करावा लागतो ना. आणि राहिला प्रश्न मानपणाचा, तो तुम्हाला करावाच लागेल. आता मुलीचं लग्न म्हणल्यावर समजा आलंच की. आणि आम्ही फार मागणाऱ्यातले नाहीये. आमच्यासाठी बैठक संपली. आता तुम्ही बोला. कमल तू गप्पच बसणार आहेस का. काहीच बोलणार नाहीयेस तू. अगं लग्नानंतर हे असं अरे तुरे चालणार नाही. आधीच सांगून ठेवते. मुलगा प्रोफेसर आहे, वयाने मोठा आहे, तेव्हा आहोजावच केलं पाहिजे. नाही अगं आई आहोजावच करते ती, पण कधीतरी फक्त. वकिली करू नकोस तिची. गप बसायचं. तुमची इच्छा असेल तर मी त्याला अहोजाहो करेन. म्हणजे करतेच खरं तर. पण खर्चा बाबतीत माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं याआधी. कमल बाबा ऍक्च्युली हे बरं आहे तुमचं. एकमेकांना पसंत करणार तुम्ही, समजा ठरवणार तुम्ही. आमच्या मताला किंमत नाही तर आम्हाला बोलवलं कशाला इथं. पण कमल ह्यो काय बोलणार आमच्या पुढे. वडीलधाऱ्यांपुढे बोलायची त्याची काय मजाल आहे. बाबा पण मी काय म्हणतोय. थांबतो. काय बोलायचं तुला बोल. मला माफ करा. मी लहान तोंडी मोठा घास घेते. पण हुंडा घेणं आणि देणं दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. ही काय सभ्य भाषा आहे कुठल्याही माणसाशी किंवा स्त्रीशी बोलायची. लहान तोंडी मोठा घास घेते, पण फी वाढ गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये. थँक्यू. आम्ही कुठं हुंडा मागतोय. हे बघा तुम्ही आता जी रिक्वायरमेंट सांगितली त्याला आपण हुंडा म्हणलं नाही तरी तो हुंडाच आहे. काय म्हणालीस तू. रिक्वायरमेंट. अगं बाई रीतीने काय असतं ना ते सांगितलं तुला. त्याला तू रिक्वायरमेंट काय म्हणते. नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा मुद्दा फक्त. ही शाळा नाही आहे. शाळेत शिकवतीस तसं आमासनी हित शिकू नगस. कारण तुझ्यापेक्षा आम्ही मोठे आहोत, अनुभवानं आणि वयानं पण. प्लीज तुम्ही चिडू नका. अहो काय बोलली तुमची पोरगी, ऐकलं नाही का तुम्ही. काय द्यायचं नाही का तुम्हाला. हातावर नारळ ठेवणार आहात का. तुम्ही रागवू नका प्लीज. मी या सगळ्याची कमलला आधी स्पष्टपणे कल्पना दिली होती. मी त्याला सांगितलं होतं की मला लग्न साधेपणाने करायचंय.
मला घरगुती विधी आणि लग्नाचे संस्कार हेच महत्वाचे. बाकी सगळा शो ऑफ असतो. घेवान घेवान माझे बाबा तुम्हाला सून देतील आणि तुम्ही त्यांना जावई द्या. एवढीच देवाणघेवाण होईल. आणि बाकी जो काही खर्च असेल तो दोन्ही बाजूंमध्ये वाटला जाईल. येतो मी. आजचा ना दिवसच खराब आहे. सकाळी उठल्या उठल्या कुणाचा चेहरा पाहिला ना देव जाणे. आणि ताई अगं तुला काय गरज होती बोलायची? बाबा बोलले असते ना. अगं पण हुंड्याची मागणी चुकीचीच होती ना. अहो हो मान्यच आहे मला, पण हे सगळं ही का बोलली? आपण बोललोच असतो ना. अगं कुणीही बोललं असतं तरी चाललं असतं, पण हुंडा घेणं किंवा देणं हे कायद्याने गुन्हाच आहे. अहो हो मला मान्यच आहे ते, पण आई मला एक सांग, मी शिक्षिका असून जर कायद्याचं पालन केलं नाही तर माझ्या विद्यार्थ्यांना मी काय शिकवणार आहे कायदे पाळा म्हणून? मी हाडाची शिक्षिका आहे. माझं वागणं बघून माझे विद्यार्थी शिकणार आहेत. मी जर हुंडा दिला तर माझ्या विद्यार्थिनी मुली हुंडा देऊन लग्नाला उभ्या राहतील. माझे विद्यार्थी हुंडा मागायला तयार होतील. आपण शिक्षण क्षेत्रात आहोत, पिढी घडवतोय. पिढी घडणार कशी जर आपण त्यांच्या समोर काही आदर्शच ठेवला नाही तर? बोलल्या मास्तरीनबाई बोलल्या. तर बरं झालं असतं. मुलाचे कपडे ब्रँडेड असतील, साखरपुड्याला मुलाची अंगठी आम्ही निवडू, पर त्याचं बिल तुम्ही द्या. आता आमचा मुलगा कॉलेजला त्या जुन्या खटारा स्कूटरवरून जातोय. बरं दिसतं का ते? नाही अगदी कार नाही, पण त्याला एक नवीन चांगली बाईक घेऊन द्या. आज थंडी खूप आहे. बाबा तुम्ही झोपला नाहीत अजून? आधी तू सांग, तू का झोपली नाहीस? मला पण नव्हती येत झोप. मला पण झोप येत नव्हती. का? आधी तू सांग, तुला का झोप येत नव्हती? बाबा तुम्ही आता लहानपणीचे खेळ नका सुरू करू. आधी उत्तर. असंच. असंच? अगं पडल्या पडल्या लगेच झोपतेस तू, आणि आज असंच? ते माझ्या वर्गात एक मुलगा आहे बाबा, आणि तुला नीट खोटंही बोलता येत नाही बा. बैठकीत जे घडलं त्याचा विचार करतेस ना? अगं कशाला विचार करतेस त्याचा एवढा? तुम्हीच शिकवलंय बाबा मला विचार करायला. अगं मी आहे ना. पण बाबा आपण त्यांच्या अटी नाही मान्य करू शकत. अगं पण त्या अटी नाहीच आहेत. मग प्रत्येक मुलीच्या बापाला हे करावंच लागतं. करावंच लागतं म्हणजे बाबा आपण हुंडा नाही द्यायचा आहे, देऊच शकत नाही आपण. अहो कायदा. अगं पण लग्नात काही ना काहीतरी द्यावं लागणारच ना. बाप म्हणून माझं कर्तव्यच आहे ते. बाबा बाप म्हणून तुम्ही बेकायदेशीर वागणार का? आणि मग तुमचा आदर्श त्याचं काय? म्हणजे बापाचं कर्तव्य म्हणून तुम्ही चुकीच्या प्रथेचं समर्थन करणार का? तर आपल्यावर अशी वेळ आली म्हणून? नाही बाबा प्लीज, माझ्या लग्नात हुंडा दिला जाणार नाही. नाही नाही मला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये बाबा. आणि जर तुम्ही हुंडा देणार असेल ना तर मी लग्नाला उभीच राहणार नाही. अगं त्यापेक्षा मी लग्न न करता आयुष्यभर माझं काम करेन आणि तुमची देखभाल करेन. अगं अक्षू पण नाही मला काही तुमचं ऐकायचं नाहीये बाबा. अगं मी काय सांगतो ते काही नका सांगू आता. अक्षू अगं
खोळा. आता बाद झालं, लय दमत बसू नका. अहो पोराचे लाड करताना आई कधी दमत नाही. आमचे लाड लय करू नका आता, बाद झालं. असं का? काय झाली की आता आयुष्यभर केली की आमचे लाड, आता आम्ही तुमची सेवा करायला पाहिजे. आमासनी तुमच्याकडून सेवा करून घ्यायची नाही. आमची सेवा करायला आता सूनबाई घेऊन या. अधिपती, हो अधिपती. हा काय कुठं लक्ष आहे तुमचं? आहे की. होकार कळवायचा का सुमतीला? कोण सुमती? अहो आज भेटला ना हो तुम्ही तिला. हा हा हा, तिचं काय? अहो उठा, तिला होकार द्यायचा ना. कसं म्हणजे कसलं काय होकार का म्हणजे? लग्नाला. कुणाची? तुमच्याशी. माझीशी? ओ आई साहेब, सर्किट पोरगी आहे ती, तिच्या भेजाचं कनेक्शन ढिल्लाय माहित आहे काय? अहो लहान आहे पोरगी, पहिल्यांदा घरी आल्यानं गांगरून गेली होती. एवढं वैभव बघायची सवय नसते लोकांना, दबून जात्यात, बोलता बी येत नाही. पण पोरगी चांगली हो मनाने, दिसायला बी चांगली आहे, आणि मुख्य म्हणजे डोक्यावर मिरं वाटायची नाही. हा, कशावरून? कमी शिकलेली आहे. पण अकलेच काय? ती का रेंटवर आणायचे? म्हणजे नाही हो, नाही नकोच आई साहेब, ही नाही हो, ही नाही नाही. का? बरी वाटते पोरगी, सुंदर आहे, सुशील आहे, आणि मुख्य म्हणजे कमी शिकलेली आहे. आपण अक्कल पाहिजे का नाही? नाही म्हणजे शिक्षण नको ते बरोबर आहे, पण अक्कल बी नको असं होत नाही ना आई साहेब. नाही पण आम्ही बोललो तिच्याशी, चांगली अक्कलवान वाटली की आम्हासनी. नाही हो, नाही हो आई साहेब, नाही. कशावरून वाटलं तुम्हासनी तिला अक्कल नाही? बोलण्यावरून. पहिल्या भेटीत काय भी कळत नाही, एका भेटीत मत बनवू नये बाळ. हे बघा, ती पोरगी चांगली आहे, त्या मास्तर सारखी नाही, आगाऊ. तुम्ही आत्ता काय म्हणला? एका भेटीत मत बनवू नये असं तुम्हीच म्हणला नव्हता? मग आम्ही तिला 2दा भेटलो. नाही नाही, पण तुम्ही तिच्याविषयी मत पहिल्या भेटीनंतरच बनवलं होतं. बरोबर आहे तुमचं. देवी अंबाबाई, आम्ही आमचं आई पण नेटाने निभावलं आहे, त्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही. आम्हासनी अधिपतींचं सुख बाकी सगळ्यांपेक्षा मोठं आहे. त्यांना सुखी ठेवल अशी पोरगी येऊ दे आमच्या घरात. आई लई पोरी आल्यात वधूच्या वेशात.
बसने जाणार आहेस का आता? बोल ना. मी बोलतेच. गरज असेल तेव्हा गप्प नाही बसत मी. हे बघ, माझं जरा चुकलं का? मी बोलायला हवं होतं, पण माझे बाबा फार चिडके आहेत ग. काल सगळ्यांसमोर मी काही बोललो असतो ना तर गोष्टी अजून बिघडल्या असत्या. अरे पण आपलं ठरलं होतं ना कमल. हे हुंडा वगैरे काय आहे मध्येच? तू थोडं समजून घे ना प्लीज. काय समजून घेऊ? रीतिरिवाज. रीतिरिवाज? हुंडा घेणं ही रीत नाहीये. तू नेहमी तलवार काय उपसतेस ग लगेच? थोडं नमतं घेतलंस तर काय बिघडणार आहे का तुझं? अरे नमतं घ्यायला माझी नाद नाहीच आहे. मग? पण जिथे प्रश्न तत्वांचा येतो तिथे मी नमतपणा कसं घेऊ? त्याला खोटेपणा म्हणतात. आणि जे मी करणारच नाहीये त्याच्याबद्दल मी खोटी आशा का देऊ? हेच सगळं सतत आदर्श नसतं अक्षरा. शाळेच्या बाबतीतही तेच केलं. आधी भडकलीस आणि नंतर माफी मागितली. बोलून माफी मागण्यापेक्षा बोलण्याच्या आधी विचार करत जा ना. 1 मिनिट कमल. मी बोलले म्हणून मी माफी मागितली नव्हती. मग? माझ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला स्पॉन्सरशिप मिळावी म्हणून मी माफी मागितली. आणि हा उद्धटपणा याचं काय? स्पष्ट बोलणं जर उद्धटपणा वाटत असेल कमल तर आपण काही नकोच बोलायला. कधी कधी माघार घ्यावी लागते. मोठी उडी मारायची असेल ना तर 4 पावलं मागे यावं लागतं. शाळेतही तेच, बैठकीतही तेच. कुठली उडी? हुंडा की शाळेची फी वाढ? तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये खरंच. ठीक आहे, मग आपण नको बोलायला काही दिवस. तुझ्या ह्या वागण्याचा मला त्रास होतोय अक्षरा. अक्षय मगदूम हजर. अनिता बोरकर हजर. बबन शिंदे हजर. स्वप्नील सालपे हजर. मिताली अवघडे मिताली अवघडे. मॅडम ती नाही आली. ती शाळा सोडणार आहे. काय? तिच्या बासोबत ती कामाला जाणार आहे. मॅडम तुम्हाला बोलावलंय. कुणी? अहो अर्जंट आहे. हा मी क्लास संपल्यावर येते सांग. अहो नाही आधी बोलावलंय. चला लवकर. हा विनय. येस मॅडम. 5 नंबरचा धडा वाच. पूर्ण वाचून काढा. मी आलेच 5 मिनिटात. ओके मॅडम. 5 नंबर 15 काढा सगळ्यांनी. काय झालं? एवढ्या घाईत का बोलवलं? तुम्हाला माहितीये ना वर्ग चालू असताना बोलवलेलं मला आवडत नाही. आणि काय आग लागलीये का? आभाळ कोसळलंय? काय झालंय? काय असे का थांबल्यात आता?